नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल पावभाजी। तर आपण इथे घेतलेले 3 बटाटे, 2 शिमला मिरची, 1 बीट आणि थोडासा फ्लावर आणि वाटाणा। आता कुकरमध्ये 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे। ह्या पाण्यामध्ये आता आपण भाजी पूर्ण शिजवून घेणार आहोत। सगळ्या शिमला मिरची बारीक चिरून टाकलेली आहे। आता गॅस ऑन केला आहे, कुकर ठेवला आहे आणि कुकर बंद केला आहे। आता 4 ते 5 शिट्ट्यावर भाजी शिजवून घेतलेली आहे। शिट्ट्या झालेल्या आहेत बघू शकता। आता भाजी काढलेली आहे, त्यातलं पाणी एका साईडला टोपामध्ये काढून ठेवलं आहे, जे आपण भाजी करताना वापरणार आहोत। आता भाजी मॅश करून घेणार आहोत आपण मॅशरने। पावभाजीची भाजी व्यवस्थित मॅश करून घ्यायची। आता बघा बीट मॅश केल्यावर कसा मस्त रेड कलर आला आहे। आता कढई ठेवली आहे, ह्या कढईमध्ये आपण पावभाजी बनवणार आहोत। कढई गरम झाली, त्यात तेल टाकलेलं आहे। 1 चमचा जिरे टाकलेले आहेत, जिरे मस्त तडतडू दिलेत। आता आपण कांदा मस्त गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मी, आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकली आहे थोडीशी, जास्त प्रमाणात नाही यूज करायची, नाहीतर टेस्ट चेंज होते। आता 2 टोमॅटो मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले, ते आता ह्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। टोमॅटो पटकन शिजावं म्हणून एक ताट झाकलेलं आहे। आता टोमॅटो बघा शिजून झालेलं आहे कांद्यासोबत। आता मी त्यात काश्मीरी लाल तिखट 2 चमचे टाकलेले आहेत। मला झणझणीत आवडते म्हणून 2 टाकले, तुम्ही एकच टाका। आणि हे 5चे एव्हरेस्टचे पावभाजी मसाल्याचे पॅकेट आहेत, हे मी 2 टाकलेत 5-5 रुपयाचे। पावभाजी मसाल्याशिवाय पावभाजीला टेस्ट येत नाही म्हणून मी 2 टाकले, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार टाका। आता हे मस्त परतवून घेतलेलं आहे आणि ताट ठेवून त्याला मसाले एकजीव होऊ दिलेत। आता पावभाजीची भाजी आपण त्या मॅश केलेली टाकणार आहोत आणि मस्त परतून घेऊन एकजीव होऊ देणार आहोत। मसाल्यांमध्ये आता भाजी बघा तुम्ही व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आता त्यामध्ये पाणी टाकणार आहे, जे भाज्या शिजवायला पाणी उरलेलं तेच मी पाणी टाकलं ह्यामध्ये, जेणेकरून भाज्यांचं जे पाणी आहे जीवनसत्वाचं ते वाया जाऊ नये आणि टेस्ट पण छान येते। आता बघू शकता तुम्ही किती छान ग्रेव्ही तयार झाली पावभाजीची, मस्त। आता त्यामध्ये मी चवीनुसार 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। लिंबूशिवाय पावभाजी अधुरी आहे। आता मी मस्त लिंबू पिळून घेतलं आहे आणि ते हलवून घेणार आहे। आता बघू शकता तुम्ही मस्त मी 15 ते 20 मिनटं पावभाजी शिजू दिली आहे आणि आता ती रेडी झाली आहे। पावभाजी खरंच खूप टेस्टी झाली ती, विदाऊट बटर हेल्दी अशी मी बनवलेली। आता तव्यामध्ये मी पाव पण मी आता तुपात मस्त रोस्ट करून घेणार आहे आणि ट्रस्ट मी गाईज, बटरपेक्षा पण जास्त टेस्टी आणि असे क्रिस्पी लागतात पाव तुपामध्ये भाजलेले। तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा। आता हे भाजून झालेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।